आपल्याकडे 600-700 प्लस मूर्त्या आहेत. तर एक मूर्ती ड्रेपरी करायला किती वेळ लागतो? ते शिवरेकर पॅटर्न आहे. सेम साडी घेतली होती तसंच जसं कस्टमरला हवंय, ज्या कलर मध्ये हवंय, जसा पॅटर्न हवा आहे. पीओपीचा वेगळा आहे, इको फ्रेंडलीचा वेगळा आहे आणि स्पेशल म्हणजे आपल्याकडे पेपर लगद्याच्या पण मूर्त्या आहेत. इको फ्रेंडली सारखीच फिनिशिंग असते पेपर लगद्याची पण. आपल्याकडे 8 इंचापासून आता ट्रेंडिंग मूर्ती आहे आपली. ओके, तरी खूप सुंदर मूर्ती आहेत होऊ शकता आणि स्पेशली म्हणजे यांच्या कलर कॉम्बिनेशन. मनी आहे, दगडूशेठ हलवाई हा नंदीवर बसलेला आहे, खूपच आकर्षक आहे, खूप प्रसिद्ध झाली आणि मला वाटतं तुमच्या स्टॉल वरूनच व्हिडिओ व्हायरल झाला. हो, हे पहा आम्ही कस्टमर चिंचवडमधील सर्वात सुंदर गणपती स्टॉल. जर तुम्ही सुंदर आकर्षक गणेश मूर्त्या बघताय, जिथे इको फ्रेंडली पीओपी आणि ड्रेपरी स्पेशल गणपती मूर्त्या बघताय, तर आज आपण आलो आहोत लॉर्ड गणेशच्या गणेश मूर्ती स्टॉल, जो की मोरया गोसावी मंदिर गांधी पेठ इथे आहे. इथे खूप सुंदर मूर्त्या भेटतात. तर मॅम, लॉर्ड गणेश मूर्ती स्टॉल खूप लोक मेसेज करतात. लास्ट इयरही आम्ही आलो होतो. मूर्त्या खूप सुंदर आणि यावेळेसही खूप मूर्त्या दिसतात. किती मूर्त्या आहेत यावेळेस? आपल्याकडे 600-700 प्लस मूर्त्या आहेत सर. ओके, तर मॅम बाकी डिटेल्सच्या पहिले ॲड्रेस काय आहे आपला? आपला ॲड्रेस लॉर्ड गणेश मूर्ती स्टॉल, चिंचवड बस स्टॉप पासून टुवर्ड्स मोरया गोसावी मंदिर टेम्पलकडे जातो आपण. तिथे त्याच रोडला लेफ्ट साईडला पसायदान बिल्डिंगच्या शेजारीच आहे आपला स्टॉल, गांधीपेठ, चिंचवडगाव. आणि गणेश चतुर्थीपर्यंत ओपन आहे, राईट? हो, गणेश चतुर्थीचा टायमिंग काय असतो मॅम? टायमिंग सकाळी 9 ते 10, 10:30 पर्यंत असतो सर. तर ह्या वर्षी किती मूर्त्या बघायला भेटणार आहेत आणि किती प्रकारच्या आहेत? आपल्याकडे 100 प्लस मॉडेल आहेत, इको फ्रेंडली मध्ये पण आणि पीओपी मध्ये पण. 600 प्लस 700 प्लस मूर्त्या आहेत आपल्या स्टॉलला. ओके, आणि ड्रेपरी सर्वात प्रथम जे तुमचं फेमस आहे, म्हणजे पूर्ण संपूर्ण चिंचवडमध्ये आपण पूर्ण आणि कस्टमाइज करून देतो. म्हणजे जसं कस्टमरला हवंय, ज्या कलर मध्ये हवंय, जसा पॅटर्न हवा आहे, ऑनलाईन जर त्यांनी एखादा फोटो बघितला असेल तो दाखवून सुद्धा तशा टाइप मध्ये आपण म्हणजे मी ऑनलाईन आजकाल वर्षे जे गणपतींचे जे ट्रेंडिंग चालू आहेत, हो, त्यावर जर एखादी मूर्ती आवडली तशी बनवून भेटणार. हो, तशी बनवून भेटणार. क्या बात आहे. म्हणजे मित्रांनो बघू शकता, इकडे खूप सुंदर अशा गणेश मूर्त्या आहेत आणि स्पेशली म्हणजे थीम बेस हवे आहेत, बाल गणेश हवे, हे संपूर्ण मूर्त्या तुम्हाला इकडे बघायला भेटतात. जसं तुम्ही बघू शकता, बाल गणेशमध्ये आहे, शिवरेकर पॅटर्न आहे, दगडूशेठ हलवाईचा पण गणपती आहे, बेबी आयडॉल गणपती आहे, हा विशाल शिंदे पॅटर्न पण आहेत आपल्याला. राईट. विशाल शिंदे पॅटर्न म्हणजे सर्वात म्हणजे जे सोंड असते त्याच्यावर ते एक जे आपण बोलतो ना सुरकुतले किंवा काय बोलतो आपण त्याला, एक लाइनिंग असतात, तशा जे एक आहेत त्या इथे ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आणि तेच नाही तर हा फेटाही तुम्ही बनवलात ना? हो. क्या बात आहे, मस्त. बघू शकता खूप सुंदर असा फेटा आणि तशीच ड्रेपरी. तर कस्टमाइज ड्रेपरी म्हणजे आता काही लोकांना असतं की गौराई असते, तर गौराईसाठी जसं गणपती आणि त्यांचं कॉम्बिनेशन व्हायला पाहिजे, तसं काय आहे का आपल्याकडे? हे पहा, हे आमचे जुने कस्टमर आहे. ओके, त्यांनी त्यांच्या गौरायांना सेम साडी घेतली होती, तसंच त्यांनी गणपतीसाठी पण त्यांना सेम मॅचिंग करायचं होतं, म्हणून त्यांनी ही साडी आणून दिली. त्याचं आपण कस्टमाइज करून दिलेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे ही सुविधा कुठे नाही आहे पुण्यात? नाही, इकडे भेटेल फक्त. तर मग त्यासाठी लवकरात लवकर यावं लागेल, राईट? हो, लवकरात लवकर यावं लागेल. आम्ही एक गणेश चतुर्थीच्या एक 1 वीक आधी काम बंद करतो. ओके, हे ड्रेपरीचं फक्त. ओके, म्हणजे ऑर्डर घेणं बंद काम चालू असतं. पण आता ही जी मूर्ती आहे ही तर बुकड आहे. ह्याच्यामध्ये अजून पॅटर्न आहेत ना सर. म्हणजे एक मूर्ती जर बुक झाली असेल ना, त्याच्यामध्ये आपल्याकडे कमीत कमी 5 ते 10 पीस असतातच. ओके, तर मॅम जसं मला आठवतं मागच्या वर्षी आपल्याकडे सेक्शन्स होते वेगवेगळे, म्हणजे पीओपीचा वेगळा सेक्शन, इको फ्रेंडलीचा वेगळा सेक्शन. हो, यावेळेस पण पीओपीचा वेगळा आहे, इको फ्रेंडलीचा वेगळा आहे आणि स्पेशल म्हणजे आपल्याकडे पेपर लगद्याच्या पण मूर्त्या आहेत. अच्छा, पेपर लगद्याच्या मूर्त्या आहेत. तर सर्वप्रथम मला एक डाऊट असतो, म्हणजे हा डाऊट सर्वांना आहे की पेपर लगद्याच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांचं फिनिशिंग कसं असतं? फिनिशिंग तुम्ही बघा ना, फिनिशिंग मध्ये म्हणजे इको फ्रेंडली सारखीच फिनिशिंग असते पेपर लगद्याची पण, फक्त त्या वजनाने हलक्या असतात. ओके, वजनाने हलक्या आणि इको फ्रेंडली आहेत. हो. तर ही जी बोलताय तुम्ही, ही ऍक्च्युअल मध्ये पेपर लगद्याची मूर्ती? हो. किती आहेत आपल्याकडे अशा? ह्याच्यामध्ये आपल्याकडे खूप सारे, एक 10 पीस आहेत आपल्याकडे, 10 वेगवेगळे मॉडेल. म्हणजे याच्यावर असं मला एक स्पेशली डाऊट होता की यांची फिनिशिंग कसं असेल, पण इथे जे बघतो मी आता हे टिटवाळा पॅटर्न, त्याच्यावर कलर कॉम्बिनेशन ही एकदम म्हणजे कलर सहित संपूर्ण गोष्टी एकदम परफेक्ट आहेत, राईट? तर ह्यालाही ड्रेपरी करता तुम्ही? हो, ह्यालाही तुम्हाला जर हवा असेल एखाद्या कस्टमरला तर ह्यालाही आपण करून देतो. त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस असतील, राईट? हो, जे काय आहे ते, कारण की त्याच्यावर ड्रेपरी म्हणजे सर्वात मध्ये कलाकुसर आहे, वर्क आहे आणि मटेरियल कॉस्ट पण आहे, राईट? हो, आपल्याकडे 8 इंचापासून ते 3-3.5 फुटापर्यंत गणेश मूर्ती आहे. म्हणजे मोस्टली घरगुती आणि जे छोटे सोसायटीज असतात, सोसायटीमध्ये मंडळांना वगैरे जे लागतात ते आपल्याकडे अवेलेबल आहे सगळे. आणि मेन म्हणजे न्यू पॅटर्न पण आहे. ही आता ट्रेंडिंग मूर्ती आहे आपली. ओके,
क्या बात आहे. म्हणजे असं महादेव थोडासा एक आगोरी पॅटर्न टाइप आगोरी पॅटर्न टाइप. खूप सुंदर मूर्ती. तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण गणपती बाप्पांच्या मूर्त्या दाखवतो या स्टॉलवरच्या आहेत. तर बाकीच्या ज्या मॅम तुमच्या इंस्टाग्राम हँडल प्लस तुम्ही व्हॉट्सअप केला तर ते मूर्त्यांचे काही कॅटलॉग वगैरे असेल ते पाठवू शकता. हो, इंस्टाग्रामवर आमचे मूर्त्यांचे फोटोज वगैरे व्हिडिओज पण आहेत. राईट. तर बघू शकता इकडे जे 1 फुटामध्येही हवे असतील तरी खूप सुंदर मूर्त्या आहेत. तर मॅम आता ह्या ज्या छोट्या मूर्त्या आहेत ह्यांनाही तुम्ही ड्रेपरी करू शकता. हो, ड्रेपरी करू छान वाटते शकतो. म्हणजे असं. हो, खूप छान वाटतात. लास्ट इयर आम्ही केलेले आहेत. ओके. ते पण आमच्या इंस्टाग्राम पेजवर आहे छोट्या बघायला मूर्त्यांमध्ये. भेटेल. हो. ओके. तर बघू शकता इकडे खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. जसं तुम्हाला मी ड्रेपरीवाले काही दाखवले वरती बघू शकता. आणि स्पेशली म्हणजे यांच्या कलर कॉम्बिनेशनही खूप सुंदर आहे. जसं आता मूषकवर गणपती बाप्पा, हा मोरासोबतचा गणपती बाप्पा आहे. तर मॅम इकडे हे जे आहेत हे पीओपी आहेत राईट. हे पीओपी आहेत. हे 2.5 फुटाचे आहेत. इकडे बघू शकता तुम्ही स्वामींचे आहे. खाली राईट. खाली 3 फुटांमध्ये आहे. ओके. 3 फुटामध्ये हे आपला चिंतामणी चिंतामणी आहे. दगडूशेठ हलवाई गणपती आहे. ओके. तर खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. म्हणजे 2.5-3 फुटामध्येही म्हणजे आकर्षक मूर्त्या आहेत. अशा आहे की शोभा दिसेल. आणि जर जवळून झूम करून बघितलं तर डोळ्यांचं कलरिंग ही एकदम परफेक्ट आहे राईट. म्हणजे प्रॉपर अशा सिलेक्ट करून आणलेल्या मूर्त्या हो, आहेत. सिलेक्ट करून राईट. तर बघू शकता वरती असं थीम बेसमध्येही आहेत. जसं विशाल शिंदे पॅटर्न झालं, बाल गणेश झालं, लालबागचा राजा आहे. हा नंदीवर बसलेला आहे. हे प्रभू श्रीराम. ओके. त्याच्यानंतर हा चंद्रबाळ. ह्याच्यावर ह्यांना पण ड्रेसअप खूप मस्त येतं. खाली फोम वगैरे आणि हातामध्ये बासरी पूर्ण फुल ड्रेसअप करून ओके. म्हणजे आता ते काही ठिकाणी मी पाहिलं होतं की हेअर्स पण लावतात. तसे हेअर्स पण लावतो आपण. हो, तसेही करून इंस्टाग्राम पेजला तुम्ही बघू शकता आपल्या ओके. हेअर्स लावलेले वगैरे पण गणपती आहे. राईट. आणि मित्रांनो बघू शकता ही स्पेशली मूर्ती खूपच आकर्षक आहे, खूप सुंदर आहे. आणि बुक झाले वाटतं मॅम, पण ही भेटेल आपल्याला आणखी. हो, भेटणार आपल्याकडे. ओके. बघू शकता खूप सुंदर अशी डमरूवर बसलेले श्री गणेश आणि फेटा आणि हलकंसं ड्रेपरी पण खूप आकर्षक दिसतं राईट. तर बघू इकडेही बघा तसं बाल गणेश विशाल शिंदे सरांच्या पॅटर्नमध्ये आहेत. वरती आता हे सगळे पीओपी आहेत राईट. हो, हे सगळे पीओपी आहेत. तर इको फ्रेंडलीमध्ये आपल्याकडे काय काय आहे? इको फ्रेंडलीमध्ये आपल्याकडे दगडूशेठ हलवाईची मूर्ती आहे. बाल गणेशची मूर्ती आहे. आणि तुम्ही म्हणत होतात की हेअर पण लावतो का आपण. हेअर लावलेले पण एक ड्रेसअप केलेला आहे. हो, बघायला भेटेल. पण त्यापूर्वी आपण इकडचे बघू शकता. तर हे वरती जे आहे त्या किती 18 इंच आहेत का 24 इंच आहेत? नाही, त्या 2 फूट प्लस आहे. 2 फूट, 2.25 फूट, 2.5 फूट. राईट. तर बघू शकता ह्याही खूप सुंदर मूर्ती आहेत. आणि स्पेशली ही ड्रेपरी मागच्या वर्षी खूप प्रसिद्ध झाली आणि मला वाटतं तुमच्या स्टॉलवरूनच व्हिडिओ व्हायरल झाला होता राईट. हो, तमिळ लुक केलं होतं आपण लास्ट इयर. त्याच्यामध्ये ह्या वर्षी थोडंसं डिफरंट केलेलं आहे आपण. ओके. म्हणजे आपलं जे उपरणं म्हणतो आपण तो जे गोल्डन मध्ये आहे. त्यामुळे आणखी अट्रॅक्टिव्ह वाटतं. लास्ट इयर ज्वेलरी होती, यावेळेस सिंपल एक फेटाला ज्वेलरी केलेली आहे. ओके. क्या बात आहे. आणि मागच्या वर्षी जे पाहिजे असेल तसं पण करून भेटेल यावेळेस. हो, जर कोणी फोटो दाखवला आपण तसंही करून देऊ शकतो. राईट. तर हे जे ड्रेपरीसाठी किती लवकर यावं लागेल? कारण आता व्हिडिओ बघितला की लगेच या, कारण तेवढं जास्त ऑप्शन भेटेल राईट. हो, जेवढं लवकर असेल तेवढे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. राईट. आणि एक मी तुम्हाला सांगितलं की एक आपण 1 वीक आधी काम बंद करतो. 1 वीक टू 10 डेज मध्ये काम बंद करतो आपण. तर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर मूर्त्या आहेत. तर आपण इको फ्रेंडलीकडे जाऊया. पण त्यापूर्वी इकडेही बघा जसं आपला पुण्यातील तांबडी जोगेश्वरी ती मूर्ती आहे. म्हणजे प्रमुख मंडळांच्या मूर्त्याही आहेत. आणि तसं मागच्या वर्षी फेमस झालेला आणखी एक गणपती बाप्पा. आणि हा शाडूमध्ये आहे. शाडूमध्ये. हो, क्या बात आहे. ह्याच्यामध्ये पीओपी मध्ये पण आहे आपल्याकडे. ओके. हा शाडूमध्ये आहे. क्या बात आहे. आणि पीओपी मध्ये असेल तर बेस्टच आहे एकदम राईट. ह्याला ड्रेपरीची गरज लागते का? होते ड्रेपरी केला होते. ह्याला ड्रेपरी पण करू शकतो आपण. पण कस्टमरने ओनली स्टोन वर्क मागितलं होतं. ही बुक झालेली आहे मूर्ती. पण ह्याच्यात आणखी असेल तर आहे अवेलेबल आहे. म्हणजे इथे ज्या मी त्यासाठी बोलतो मित्रांनो, कारण की लॉर्ड गणेश हा असा स्टॉल आहे जिथे तुम्हाला खूप सुंदर मूर्त्या भेटतात. लोक हा स्टॉल सुरू व्हायच्या आधीच मला वाटतं बुकिंग चालू करून देतात. आम्हाला आधीच कॉल येतात कस्टमरचे, जे रेग्युलर कस्टमर आहेत आमचे, त्यांचे की स्टॉल कधी चालू होणार आहे, कधी चालू होणार. किती वर्ष आले मॅम आपला स्टॉल असून? आपल्याला 8 वर्ष झाले सर. हे 9वं वर्ष आहे. क्या बात आहे. बेस्ट. आता इको फ्रेंडली सेक्शनकडे आपण जातोय. बट त्यापूर्वी थोडे राहिलेले जे आपले दाखवायचे होते, जसं आपलं बघू शकता शारदा गजाननी आहे. आणि आता आपण येतोय इको फ्रेंडलीकडे. तुम्ही जसं मी सांगितलं तुम्हाला हेअर लावलेलं इको फ्रेंडली गणपती बाप्पा आहे. हो, हेअर्स बघू शकता मित्रांनो. आणि खूप सुंदर डेकोरेट केलंय. हाही बुक आहे पण ह्याच्यात भेटेल ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. तो नेकेड गणपती होता इको फ्रेंडलीचा. राईट. तर ह्याच्यात आता हे जे संपूर्ण हे इकडून इको फ्रेंडली आहे. हे पूर्ण इको फ्रेंडली आहे. ओके. इको फ्रेंडलीला ड्रेपरी केली जाते आणि ते तुम्ही इथे बघू शकता. आणि खूप सुंदर नृत्य केले जाते. तर हे इको फ्रेंडलीमध्ये आपल्याकडे किती पॅटर्न असतील मॅम? इको फ्रेंडलीमध्ये पण 80-90 प्लस आपल्याकडे मॉडेल आहेत. आणि मूर्त्या पण आपल्याकडे 300 प्लस मूर्त्या आहेत. ओके. 300 प्लस आहेत. येस. आणि मॅक्स टू मॅक्स साईज किती असेल? मॅक्स टू मॅक्स साईज आपल्याकडे 1 फुटापासून ते 2.5 फूट
3 फुटापर्यंत आहेत इको फ्रेंडली. इको फ्रेंडलीमध्ये. तर बघू शकता मित्रांनो, इको फ्रेंडली तुम्हाला दाखवतोय. इकडे खूप सुंदर ड्रेपरी केली जाते. तर मॅम तुमचं ड्रेपरी सेक्शन इकडेच आहे. तर मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं, यावर्षी ड्रेपरी काम चालू आहे. हो, या वर्षी चालू आहे ड्रेपरी. ओके, पण त्याआधी ही एक जी मूर्ती आहे खूप सुंदर आहे. ही पीओपी मध्ये आहे. ओके, पीओपी मध्ये आहे. हो, तर खूप सुंदर आणि आकर्षक मूर्ती आहे मित्रांनो, बघू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक असं वाटतं की गणपती बाप्पा स्वतःहून बसले घरात. हो, राईट. तुम्ही बघू शकता आपल्याकडे स्वामींची पण मूर्ती आहे इको फ्रेंडली मध्ये. राईट. तर बघू शकता मित्रांनो, खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत इकडे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व कलर कॉम्बिनेशनमध्ये आहेत. आता ही एक आपण बघू शकता, खूप सुंदर अशी पिंक कलरमध्ये मूर्ती आहे. तर मॅम आता जसं नंबर तुमचा मेन्शन आहे इकडे कॉल केला तर तुम्हाला सगळे फोटोज वगैरे हवे असेल किंवा व्हिडिओ कॉलवर गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाहिजे असेल तर हो, बघायच्या असतील तर बघू शकता. म्हणजे व्हिडिओ कॉल जरी केला तरी आम्ही दाखवू. आणि तसं पण आपल्या इंस्टाग्राम पेजवर आपल्या मूर्त्यांचे फोटोज व्हिडिओ आहेच. राईट. तर बघू शकता इकडे एक दंत जे आपण बोललो होतो ती ही गणपती मूर्ती आहे. आणि त्यालाही आपण म्हणजे असे छोटे कस्टमाइज ड्रेपरी वगैरे करतोय. राईट. तर ही पीओपी मध्ये ही पीओपी मध्ये आहे. ओके. तुम्हाला मी आता आमचा ड्रेपरी सेक्शन दाखवते, पण त्याआधी हे पहा, आम्ही कस्टमरसाठी कपड्यांचे सॅम्पल आणि लेस, फ्लॉवरचे सॅम्पल, ज्वेलरीचे सॅम्पल लावलेले आहेत. ओके, म्हणजे हे आणायची गरज नाही, इथेच भेटणार. हो. आणि आता हे पहा, ही साडी कस्टमरनी आणून दिलेली आहे. का तर त्यांना त्यांच्या मुलीसोबत, बाप्पासोबत आणि त्या स्वतः ट्युनिंग करणार आहेत अशा सेम कलरमध्ये, म्हणून त्यांना बाप्पासाठी पण सेम कॉस्ट्युम पाहिजे, सेम ड्रेपरी पाहिजे, म्हणून त्यांनी साडी पण आणून दिली आहे. तुम्ही बघू शकता, हा आमचा ड्रेपरी सेक्शन आहे. इथे बुकिंगच्या मूर्त्या ज्या आहेत त्या ठेवल्या जातात. आणि हा इकडे स्टॉक पण आहे आमचा, म्हणजे जे मॉडेल बाहेर आहेत त्याच्यामध्ये जे काही कलर ऑप्शन वगैरे हवे असतील तो स्टॉक इथे आहे. तर मित्रांनो बघू शकता इथे ड्रेपरी चालू आहे लाईव्ह. तर ताई आपल्याला साधारणतः एक मूर्ती ड्रेपरी करायला किती वेळ लागतो? 1 ते 2 तास सर. तेवढं कमी वेळात तुम्ही करून देता? हो. आणि दरवर्षी साधारण किती गणपतीच्या मूर्त्या ड्रेपरी करता तुम्ही? आम्ही 200 ते 250. ओके, दरवर्षी केल्या जातात. हो. आणि जसं आकर्षक म्हणजे आता काही फोटो दाखवून बनवून घेतात तिकडे, हो. तर ते बनवायला इझी जातं का थोडंसं डिफिकल्ट पडतं, म्हणजे कसं असतं? नाही सर, आम्ही फोटो बघून पण करतोय. ओके. आणि कोणाला आयडिया नसते तर आम्ही आमच्या मूर्ती दाखवून त्यांना आयडिया. ओके, म्हणजे सजेशनही देता. सजेशन म्हणजे काय, म्हणजे काही टेन्शन नाही, म्हणजे ड्रेपरी करायचं असेल तर बेस्ट. त्यासाठी म्हणजे बोललं जातं की लॉर्ड गणेशामध्ये सर्वात सुंदर ड्रेपरी करून भेटते. हो सर. तर मित्रांनो आपल्यासोबत काही गणेश भक्त आहेत. सर तुम्ही इकडे दरवर्षी येता गणपती बुक करायला? होय, आम्ही ते दरवर्षी येतो. ओके. आणि ते आम्ही शाडूच्या मूर्त्यांसाठी खास येत असतो. इको फ्रेंडली स्पेशली. इको फ्रेंडली. हां, तर कशा वाटतात तिथे मूर्त्या? आणि ते मूर्त्या खूप छान आहेत. ओके. आणि ताई जे डेकोरेशन करून देतात राईट, त्याच्यामुळे अजून मूर्त्यांना आकर्षकपणा येतो. आणि जसं आपण स्वतः कुठे जायचं असेल तर गणपतीच्या आगमनाला तयार होतो, तसं गणपती बाप्पा जर तयार होऊन आले तर आणखी मस्त वाटतं. अजून मस्त वाटतं. आम्ही दरवर्षी इथूनच नेतो. क्या बात आहे. शक्यतो तरी. तसं तुमचं नाव काय? बिपिन साकोरे. चिंचवडमध्ये राहतो? आम्ही मोशीवरून येतो. अच्छा, मोशीवरून चिंचवडला येतात. मोशीवरून क्या चिंचवड बात येतो. आहे. तर गणेश उत्सवासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तर मॅम आता आपल्याकडे एवढ्याच मूर्त्या की आणखी येणार आहेत काही? आणखीन येणार आहे, अजून 1.5 महिना आहे गणपती बाप्पाच्या आगमनाला. ओके. सो तुम्ही लवकरात लवकर या आणि तुमचा बाप्पा लॉर्ड गणेशच्या गणेश मूर्ती स्टॉल इथे बुक करा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मोरया.